नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, त्रिपुरारी पौर्णिमा ही 4 तारखेला चालू होत आहे. 10:37 पौर्णिमा तिथी ही चालू होत आहे. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 तारखेला संध्याकाळी 6:49 ही पौर्णिमा संपत आहे. तर या दिवशी आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेला बघा काय उपाय करायचे आहेत, काय सेवा करायच्या आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. त्रिपुरारी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा या दिवसाला खरंच खूप पवित्र ही पौर्णिमा मानली गेलेली आहे किंवा अगदीच खूप शुभ पौर्णिमा मानली गेलेली आहे. या दिवशी भगवान शिवांनी, भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला आणि त्यामुळे ह्या पौर्णिमेला खूप पवित्र मानलं गेलेलं आहे, खूप शुभ मानलं गेलं. या दिवशी भगवान शिवाने बघा त्रिपुरासुर राक्षसाचा वध करून धर्म, सत्य आणि शांततेचा विजय घडवून आणला. त्यामुळे या दिवसाला खरंच खूप अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे ह्या पौर्णिमेला. त्यामुळे या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. आणि बघा त्याचबरोबर पौर्णिमेचा सत्यनारायण जर तुम्हाला करायला सुरुवात करायची असेल तर हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आणि पवित्र आहे. ह्या पौर्णिमेपासून सुद्धा तुम्ही बघा प्रत्येक महिन्याला जी पौर्णिमा येते तर ती ह्या पौर्णिमेपासून तुम्ही सत्यनारायणाला सुरुवात करू शकता. पौर्णिमेच्याच दिवशी म्हणजेच 5 तारखेला प्रदोष काळात आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. जे कंटिन्यू प्रत्येक महिन्याला सत्यनारायण करतात तर त्यांनी 5 तारखेला सत्यनारायण करायचं आहे. आणि ज्यांना इच्छा आहे की वर्षभर मला सत्यनारायण करायचं आहे, बघा आपल्या जर घरात प्रत्येक महिन्याला पौर्णिमेला जर सत्यनारायण होत असेल तर आपल्या घरात कशाचीही कमी पडत नाही किंवा धनधान्याची कमी पडत नाही. भगवान विष्णूंचा अखंड आशीर्वाद राहतो. आणि ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते तर त्या घरात माता लक्ष्मी कधीही बाहेर जात नाही, अखंड वास करते. त्यामुळे या दिवसापासून तुम्ही नक्कीच सत्यनारायण करायलाही सुरुवात करू शकता. आणि ज्यांचा प्रत्येक महिन्याचा आहे तर त्यांनी आपल्याला 5 तारखेला सत्यनारायण करायचं आहे. बघा 6:49 म्हणजे पौर्णिमेचा कालावधी असणार आहे. त्यामुळे अगदीच तुम्ही 4 वाजता पूजा मांडणी करून ठेवा. आणि त्याच्यानंतर म्हणजेच पौर्णिमा संपायच्या आत तुम्ही जी सत्यनारायणचा विधी आहे तर तो पूर्णपणे उरकून घ्या. आणि बघा या दिवशी म्हणजेच भगवान शिवांच्या नावे त्रिपुरारी वात का जाळली जाते तर त्यांचाच एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही वात प्रज्वलित केली जाते. की बघा 4 महिन्याचा कालावधी जो भगवान विष्णू योगनिद्रेत गेलेले होते आणि भगवान शिवांनी जो कार्यभाग सांभाळलेला होता तर तो आता भगवान विष्णूंकडे सोपवला गेला. आणि त्याचंच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा हा दिवस साजरा केला जातो. तर बघा या दिवसाला देवदीपावली सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा म्हणजे त्या राक्षसाचा वध केला तर त्या दिवशी म्हणजे सर्व देवतांनी मिळून देवदीपावली म्हणजे सर्वत्र दिवे लावून हा उत्सव साजरा केलेला होता. त्यामुळे या दिवशी सुद्धा आपल्याला बघा मंदिरात सुद्धा या दिवशी भरपूर मोठ्या प्रमाणात दिवे लावले जातात. त्याचबरोबर आपल्या घरात देखील सर्वत्र बघा तुळशी विवाह सुद्धा चालूच आहे. आणि या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा तुम्ही सर्वत्र दिव्याची आरास करू शकता. आपल्या मुख्य दरवाजाच्या तिथं दिवा लावायचे आहेत. त्यानंतर बाहेर सुद्धा सर्वत्र तुम्ही दिवे लावू शकता. आपल्या देवघरात सुद्धा आपल्याला सर्वत्र दिवे लावायचे आहेत. कारण ह्या दिवसाला देवदीपावली म्हणून सुद्धा आपण साजरी करत असतो. त्यामुळे सर्वत्र तुम्ही दिवे सुद्धा लावू शकता. तर बघा या दिवशी महत्त्वाच्या तर सेवा कोणत्या करायच्या आणि वात कधी प्रज्वलित करायची, त्रिपुरारी वात कधी प्रज्वलित करायची. तर आपल्याला काय करायचं आहे की सकाळी बघा पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. सुजीरभूत झाल्यानंतर ना आपल्याला तुमच्याही घरात जर भगवान म्हणजेच शिवलिंग असेल तर त्यावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. मग तुम्ही सुरुवातीला पाण्याने अभिषेक करू शकता. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे, पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे. असा अभिषेक आपल्याला सुरुवातीला करून घ्यायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्ही शिवमहिम स्तोत्र सुद्धा म्हणू शकता किंवा महामृत्युंजय मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता. अगदीच काही शक्य नाही झालं तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता शिवलिंगावरती. त्यानंतर येतं की बघा या दिवशी तुम्ही सकाळी सूर्याला अर्घ्य सुद्धा द्यायचं आहे. पाणी, हळदी कुंकू, अक्षदा, फूल टाकून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सकाळी आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. जवळपास कुठं तुमच्या इथे शंकराचं मंदिर असेल तर तिथं सुद्धा जाऊन तुम्ही अभिषेक नक्कीच करू शकता. अभिषेक झाल्यानंतर जे तीर्थ असतं तर ते
तुम्ही घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचा आहे किंवा घरात सुद्धा सर्वत्र शिंपडायचं आहे। आणि शिवलिंगावरती तुम्ही या दिवशी धोत्र्याचं फूल, त्यानंतर बेलपान हे आपल्याला अर्पण करायचं आहे, फळ अर्पण करायचं आहे धोत्र्याचं। हे आपल्याला सकाळी सेवा करून घ्यायची आहेत आणि संध्याकाळी आपल्याला प्रदोष काळात त्रिपुरारी वात जाळायची आहे। अगदीच तुमच्या इथं कुठं जवळपास मंदिर असेल महादेवाचं तर तिथं जाऊन सुद्धा तुम्ही प्रज्वलित करू शकता। बघा या दिवशी कोणी कोणी 108 वाती जाळतं, कोणी 150, 250, जे जे त्याच्या इच्छेनुसार या दिवशी वाती जाळल्या जातात। पण 750 वातीला सुद्धा तेवढंच महत्व आहे। तुम्ही घरी शक्य झालं तुम्हाला करणं तरी तुम्ही घरी करू शकता किंवा धार्मिक दुकानात जर तुम्ही त्रिपुरारी वात जरी म्हटलं तरी सुद्धा तिथं तुम्हाला सहज शक्य होईल। ते घरी आणायची आणि आदल्या दिवशी किंवा अगदीच तुम्ही 10-15 मिनिटं आधी सुद्धा तुम्ही तुपात ती वात भिजत ठेवायची आहे आणि त्यानंतर एक मोठी पंती किंवा अगदीच छोटी डिश घेऊन त्यामध्ये ती ठेवायची आहे। आणि तिथं आपल्याला बघा जर तुम्ही मंदिरात प्रज्वलित करत असाल तर तिथं तुम्हाला प्रज्वलित करत असताना अगदी छोटे म्हणजे जे हे असतं पंती असती तर ते घेऊन जा, तिथं जाऊन तुम्ही ती वात प्रज्वलित करू शकता। आणि त्यानंतर ना बघा तिथं तुम्ही सेवा सुद्धा करू शकता। या दिवशी खरंच खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते, मग आतमध्ये तुम्ही वात प्रज्वलित करा आणि बाहेर तुम्ही नक्कीच हे करू शकता, सेवा करू शकता। म्हणजे तिथं तुम्ही शिवमहिम स्तोत्र म्हणू शकता, महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता किंवा अगदीच ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा नामजप करायचा आहे। आणि असं म्हटलं गेलेलं आहे की ती वात शांत झाल्यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे की थोडंसं दूध घेऊन जा आणि ती वात शांत झाल्यानंतर ना आपल्याला फुलांनी किंवा अगदीच थोडं दूध हातात घेऊन शांती 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 असं थोडंसं दूध त्या वातीवरती शिपडायचं आहे। आणि ती वात शांत झाल्यानंतर बघा जी रक्षा उरते तर ती रक्षा म्हणजेच ते भस्म ते आपल्याला भगवान शिवांना लावायचं आहे, कारण भगवान शिवांना शंकराला भस्म अतिशय प्रिय आहे। जे आपण रेग्युलर लावतो तर ते तर लावायचंच आहे, पण जी भस्म म्हणजे ती वात जळून राहिल्यानंतर जे विभूती तयार होते, त्याची रक्षा तयार होते तर ती सुद्धा भगवान शिवांना आपल्याला लावायची असते। त्यानंतर ना बघा या दिवशी म्हणजेच जर तुम्ही घरात जर ही वात त्रिपुरारी प्रज्वलित करत असाल तर घरी सुद्धा बघा संध्याकाळी देवासमोर धूपदीप लावून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर ना आपल्याला ती वात प्रदोष काळात अगदीच तुम्ही 4, 5, 6 किंवा अगदी 7, 8, 9 वाजेपर्यंत ही वात प्रज्वलित करू शकता। फक्त ही वात प्रज्वलित करत असताना आपल्याला जो घरात लावलेला दिवा आहे त्याच दिव्याने आपल्याला ही वात त्रिपुरारी वात प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर सेवा करायची आहे। बघा मंदिरात गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सेवा करता येत नाहीत, कारण तिथं बसणं गर्दी खूप असते आणि तेवढा वेळ बसणं सुद्धा शक्य होत नाही। पण जर तुम्ही घरात जरी हे करत असाल, वात प्रज्वलित करत असाल तर तुम्हाला सेवा करायच्या आहेत। बघा ती वात पूर्णपणे शांत होस्तोपर्यंत तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा नामजप करू शकता किंवा भगवान शिवांच्या ज्या कोणत्या सेवा आहेत तर त्या तुम्ही मोठ्या प्रमाणात करू शकता। सामूहिक रित्या सुद्धा तुम्ही या दिवशी सेवेला तेवढंच महत्त्व सांगितलं गेलेलं आहे। बघा केंद्रात सुद्धा या दिवशी सामूहिकरित्या सेवा केल्या जातात। त्यानंतर बघा घरी सुद्धा तुम्ही सर्वांनी सेवा करू शकता। मग शिव अष्टोत्तर नामावली तुम्ही म्हणू शकता, शिवमहिम स्तोत्र तुम्ही म्हणू शकता, शिव चालीसाचं तुम्ही पठण करू शकता, शिवस्तुती तुम्ही पठण करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही शिवलीला अमृताचा जो 11वा अध्याय आहे तर तो सुद्धा तुम्ही या दिवशी नक्कीच पठण करायला हवा। आणि बघा जर ज्यांना खरंच म्हणजे सेवा एवढ्या होणार नाहीत किंवा तरी तुम्ही नसतं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा नामजप करू शकता किंवा अगदीच महामृत्युंजय मंत्र तर खरंच खूप प्रभावी आणि खूप सुंदर आहे। ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्युर्मोक्षी यमामृतात् हा मंत्र सुद्धा तुम्ही ती वात शांत होस्तोपर्यंत म्हणू शकता। खरंच खूप म्हणजे खूप सुंदर आहे हे सुद्धा म्हणजे मंत्र, ते सुद्धा तुम्ही नक्कीच या दिवशी म्हणू शकता। आता मी तुम्हाला सांगितलं की सेवा कोणत्या करायच्या आणि त्रिपुरारी वात कशी प्रज्वलित करायची,
त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही गोष्टी आपल्याला करायच्या नाहीयेत किंवा काही चुका करायच्या नाहीयेत. तर त्या कोणत्या? तर आपल्याला या दिवशी तुळस तोडायची नाहीये, त्यानंतर घरात मांसाहार करायचा नाहीये, मद्यपान करायचं नाहीये किंवा अगदीच घरात मांसाहार करायचा नाही पण बाहेर जाऊन काही ठिकाणी केला जातो, काही व्यक्ती करतात. तर घरातील व्यक्तींनी सुद्धा करू नये आणि घरात सुद्धा म्हणजे करू नये मांसाहार असं सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर घरात भांडण तंटे आपल्याला कसले हे करायचे नाहीयेत, घरात शांतता ठेवायची आहे. बघा या दिवशी आपण वर्षातून एकदाच त्रिपुरारी पौर्णिमेला म्हणजे त्रिपुरारी वाद प्रज्वलित करत असतो, भगवान शिवांचीही सेवा करत असतो. त्यामुळे नक्कीच घरात शांतता ठेवणं किंवा भांडण तंटा नकोय, घरातील वातावरण कसं आनंदित राहील तर ह्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि ब्रह्मचर्याचं सुद्धा आपल्याला या दिवशी पालन करणं तेवढंच गरजेचं सांगितलं गेलेलं आहे. या दिवशी आपल्याला अन्नदान करण्यासाठी खूप मोठा दिवस आहे. अगदीच खूप आजूबाजूला तुमच्या इथं गरजू व्यक्ती आहेत, त्यांना म्हणजे एक वेळचं खायला सुद्धा भेटत नाही, तर अशा व्यक्तींना तुम्ही दान करा. बघा अशाच व्यक्तींना दान केलेलं आपल्याला म्हणजे त्याचं पुण्य भेटत असतं, जे की बघा ज्यांना एक वेळचं अन्न जरी दिलं तरी त्यांचा आत्मा शांत होऊन आपल्याला आशीर्वाद देतो. तर अशा लोकांना अन्नदान करा. किंवा बघा आपण अशा लोकांना अन्नदान करतो की ज्यांच्याकडे खूप काही आहे आणि त्यांना त्या अन्नदानाची काहीही किंमत राहत नाही. अशांना अन्नदान करण्यापेक्षा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तींना अन्नदान नक्कीच करू शकता. त्यानंतर बघा एखाद्या व्यक्तीला तुम्ही कपडे दान करू शकता या दिवशी किंवा अगदीच मंदिरात सुद्धा केंद्रात सुद्धा तुम्ही जाऊन अन्नदान करू शकता. अन्नदानाला खरंच खूप महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. तर बघा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही खूप महत्त्वपूर्ण जे उपाय असतात तर ते सुद्धा करायचे असतात. तर ते कोणते कोणते उपाय आहेत की जेणेकरून आपल्या आयुष्यात सुख समृद्धी शांती किंवा घरात निगेटिव्हिटी राहत नाही, घरात सुख समृद्धी नांदते, अष्टलक्ष्मीचा वास राहतो आणि घरात सौभाग्य टिकून राहतं. त्यामुळे काही उपाय आहेत तर ते मी पुढे जाऊन सांग. पहिला उपाय आहे तुम्ही धान्य अन्नदान करा, ह्यामुळे घरात समृद्धी वाढते. दुसरा उपाय आहे आपल्याला 11 दिवे घ्यायचे आहेत, म्हणजे 11 पंत्या घ्यायच्या आहेत आणि त्या पंत्या आपल्याला दक्षिणेला तोंड करून लावायचे आहेत घरामध्ये. तर ह्याने आपला जो काही लागलेला पितृदोष आहे तर तो मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्याच्यामुळे 11 पंत्या आपल्याला दक्षिणेला तोंड करून लावायच्या आहेत. तिसरा उपाय आहे गोमती चक्र, कवड्या आणि गुंज आपल्याला शिवलिंगासमोर ठेवायचे आहे, त्याचे पूजन करायचं आहे. हळदी कुंकू अक्षत धूपदीप दाखवायचा आहे. पूजा करून झाल्यानंतर ना आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये हे ठेवून द्यायचं आहे. ह्याने काय होतं तर आपल्याला पैशाचा प्रवाह आपल्या घरात वाढला जातो. त्याच्यामुळे हा सुद्धा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. चौथा उपाय आहे आपल्याला दुधामध्ये केसर आणि साखर मिक्स करायची आहे आणि त्यांनी शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणत. ह्याने काय होतं तर सौभाग्य वाढतं, व्यवसायात वृद्धी होते. त्याच्यामुळे हा सुद्धा उपाय तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता. पाचवा उपाय आहे जेव्हा आपण त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरारी वाद प्रज्वलित करतो तर त्याच वेळेस आपल्याला हा मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. ओम त्रिपुरारे नमः ओम त्रिपुरारे नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. ह्याने काय तर आपल्या आयुष्यात जे काही वारंवार येणारे संकट दुःख आहे त्रास आहे तर तो दूर होतो आणि मनशांती लाभते. यासाठी आपल्याला हा पाचवा सुद्धा उपाय तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता. सहावा उपाय आहे आपल्याला घराच्या चारही कोपऱ्यात तुपाचा दिवा लावायचा आहे प्रदोष काळामध्ये संध्याकाळी. तर ह्याने काय होतं घरातील जे काही निगेटिव्हिटी आहे तर ती मोठ्या प्रमाणात दूर होते. आणि शेवटचा उपाय आहे या दिवशी आपल्याला संध्याकाळी पौर्णिमेच्या रात्री संध्याकाळी आपल्याला चंद्रप्रकाशात बसायचं आहे, चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनात जे काही इच्छा असतात तर ती इच्छा आपल्याला अर्घ्य देत असताना मनात व्यक्त करायच्या आहेत. ह्याने काय होतं की आपल्या इच्छा जे अपूर्ण आहेत तर ते पूर्णत्वात लवकरात लवकर जाण्यासाठी आपल्याला मदत होते, इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे हा सुद्धा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता.